आज आमच्या दिवसाची सुरुवात एक नंबर तुझी कंबर चाल सिकी सिकी या गाण्यावरून झाली होती. कारण आद्विकला उठला सकाळी, फ्रेश झाला आणि त्याला डान्स करायचा होता. एक नंबर तुझी कंबर मम्मा, एक नंबर तुझी कंबर हेच लाव म्हणत होता. म्हटलं ठीक आहे चल. मस्त असा डान्स केला, फ्रेश झाला आणि तो दूध पित होता. आणि तो काय म्हणत होता बघा, ऐकून घ्या. मैंने लगाया ना, किधर लग गई दिखा, इधर कैसे लग गई वो? मैं बॉल से कर रहा था ना, तो बॉल ने मुझे चोट मार दिया। ऐसा मैं नाखून निकाल रही थी तब लग गया ना, नहीं बॉल से। बॉल से? हाँ। ठीक आहे. ॲक्च्युली ती जखम आहे ना मीच केली होती, कारण नखं काढत होती. तो हल्ला थोडंसं आणि त्याला लागलं होतं. तो अजिबात माझ्यावर नाव घालत नाही काही जरी झालं तरी. म्हणजे बघा, जसं आईचं प्रेम बाळावरती असतं तसंच मुलांचं सुद्धा प्रेम आपल्या आईंवरती, वडिलांवरती, सगळ्या म्हणजे आपल्या फॅमिलीवरती असतं. फक्त एवढंच की ते थोडंसं म्हणजे मस्ती करत असतं, त्यामुळे आपल्या राग चिडचिड होत असते. पण ते इग्नोर करायचं, कारण ते त्यांचं बालपण असतं. माझ्या बाबतीत पण असंच होत होतं, पण मी ते सगळं इग्नोर करते आता आणि खूप छान असं त्याचं बालपण एन्जॉय करते. तर असं इथं पप्पा मम्मीची काही चेकअप करायचं होतं, त्यामुळे ते दवाखान्याला गेले होते. म्हटलं तुम्ही जाऊन या, मी तोपर्यंत आवरते. मस्तपैकी असं झाडू पोछा केला, अंघोळ केली आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून काढले. तोपर्यंत आला होता आद्विक इथं. आणि तो इतकं म्हणजे मला प्रत्येक कामामध्ये मदत करत असतो. कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेला की त्याला मम्मासोबत काही ना काहीतरी करायचंच असतं. खेळतो पण तेवढाच आणि कामामध्ये मदत पण करतो तेवढाच. आपल्या बाळांना ना आपण जसं शिकवेल तसं ते शिकत असतात. त्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवायचं असतं. कारण बाळ तुमचं जास्त, माझ्या बाळाचं चंचल असेल तर त्याला काही टास्क द्यायचे दिवसभरात आणि आपल्या रोजच्या कामामध्ये थोडं थोडं बिझी करायचं, म्हणजे ते थोडंसं त्यांचं ब्रेन आहे ना ते कंट्रोलमध्ये येतं. तर असं इथं माझा उपवास असल्यामुळे इथं मी रताळ्याची खीर बनवून खाल्ली आणि संध्याकाळी ना जेवलो आणि मस्त बाहेर फिरायला गेलो होतो. तर इथं आद्विकला नारळ पाणी दिसलं आम्हाला, तर ते त्याला पाहिजे होतं दिलं. तर असा होता आमचा दिवस. तर चला मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.